मी कोड क्रमांक 5 मी बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली धम्मक्रांती। त्या अंधारात होता समाज झोपलेला, एकटेच जागत होता नुसता भीम झोपलेला। त्या अंधारात होता समाज झोपलेला, एकटेच जागत होता नव्हता भीम झोपलेला। त्या अंधाराला चिरत भीम सूर्य उगवला आणि भीम सूर्याच्या प्रकाशाने समाज सारत आहे। मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही जाती व्यवस्थेच्या, धर्म व्यवस्थेच्या विरोधातली चळवळ होती। सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यांना मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माणूस हा धर्मासाठी नसतो, पण माणसाने धर्म बनवलाय। धम्मक्रांती करायची आहे, धम्मक्रांती करायची आहे, जाती व्यवस्था मिटवायची आहे। धम्मक्रांती करायची आहे, जाती व्यवस्था मिटवायची आहे, समतेचा विचार रुजवून एक नवं युग घडवायचं आहे। मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, पण त्याआधी 1933 पासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बौद्ध धर्माचा प्रभाव जाणवतो। मी असं का म्हणते तर त्याचं एक कारण, 1933 ला मुंबई येथे हिंदू कॉलनीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंगला बांधला आणि त्या बंगल्याचं नाव त्यांनी राजगृह असं ठेवलं। राजगृह हे नाव बुद्धांच्या मगधच्या राजधानीचं नाव। त्यानंतर 1945 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महाविद्यालय सुरू केलं आणि त्या महाविद्यालयाचं नाव त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालय ठेवलं। सिद्धार्थ हे नाव बुद्धांचं आधीचं नाव होतं। जेव्हा 1948 ला सिलोन म्हणजे आजचा श्रीलंका, त्या ठिकाणी बुद्ध धर्मावर एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आणि त्या चर्चासत्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आवर्जून उपस्थिती होती। त्यानंतर जेव्हा 1950 ला औरंगाबाद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरं महाविद्यालय सुरू केलं आणि त्या महाविद्यालयाचं नाव त्यांनी मिलिंद महाविद्यालय ठेवलं। मिलिंद म्हणजे मूळचा ग्रीकचा राजा मिनांडर, ज्याने भारतामध्ये अनेक धर्माचा तौलनिक असा अभ्यास केला आणि त्यानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला। आणि या महाविद्यालयाच्या परिसरात एक बाग आहे आणि त्या परिसराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागसेन वन नाव दिलं। नागसेन वन हा बौद्ध धर्माचा फार मोठा तत्वचिंतक विचारवंत होता, ज्याने मिलिंदाच्या प्रश्नाला उत्तरे दिलेली होती। 1950 ला लिहिल्या गेलेल्या संविधानावरही आपल्याला बौद्ध धर्माचा प्रभाव जाणवतो। मग त्यामध्ये सम्राट अशोकाचे 3 सिंह असलेले स्तंभ असो किंवा अशोक चक्र असो, हे बौद्ध धर्माच्या प्रभावाचाच एक भाग आहे। 1952 ला काठमांडू येथे एक जागतिक बौद्ध परिषद भरली आणि त्या जागतिक बौद्ध परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्सवादापेक्षा बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ आहे हा सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हणतात, त्यांनी संदेश दिला की आपल्याला जर जगामध्ये मानवी मूल्य प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला बुद्धाचा धम्म स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही। बुद्धं शरणं गच्छामि। बुद्ध, धम्म, संघ याचा अनुसरणाचा संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 मे 1941 रोजी केल्याचं आपल्याला आढळून येतं। कारण जनता वृत्तपत्रामध्ये त्यांनी एक अग्रलेख लिहिला आणि त्या अग्रलेखाचं नाव होतं बुद्ध आणि त्यांचे राजकीय तत्व। आणि त्या अग्रलेखात ते सांगतात की ब्राह्मणेतर सर्व जातींनी बुद्धाची जयंती साजरी करावी। त्याचबरोबर ते म्हणतात, सामाजिक समतेचा बुद्ध एवढा जगात मोठा पुरस्कार झाला नाही या शब्दात ते गौतम बुद्धाचा गौरव करतात। आणि त्याचबरोबर त्या अग्रलेखाच्या शेवटी ते लिहितात, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। हे तत्व प्रत्येक हिंदूने त्याचं अनुसरण करायला हवं। जेव्हा 5 जुलै 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांची एक अनौपचारिक बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माविषयी तत्वज्ञान दिलं, मार्गदर्शन दिलं। त्याचबरोबर 2 मे 1950 साली दिल्ली येथे 20,000 लोक राष्ट्रदेशी राष्ट्रदूत बौद्ध भिक्खू यांच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्या धर्मांतराच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी भावविवश होऊन म्हणतात, मी हिंदू धर्म सोडण्याचा निश्चय 1935 साली केला आणि तेव्हापासून आजपर्यंत माझा संघर्ष चालू आहे. आणि आज या धर्मांतराच्या वेळी या दीक्षा भूमीवर मला एवढा आनंद होतोय आणि इतकं समाधान वाटतंय की मी एका नरकातून बाहेर निघाल्यासारखं आज मला जाणवत आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उद्गार होते. त्याचबरोबर अंधश्रद्धा, रूढी परंपरा, जाती व्यवस्था यातून बाहेर निघण्यासाठी त्याच वेळी त्यांनी त्या लाखोच्या जनसमुदायासमोर 22 प्रतिज्ञा दिल्या आणि त्या 22 प्रतिज्ञामधल्या सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा हे मी हिंदू देवी देवतांना मारणार नाही, त्यांची पूजा करणार नाही. त्याचबरोबर नंतरच्या 2 प्रतिज्ञा हे सर्व प्राणी मात्र समान आहेत आणि त्यानंतरच्या प्रतिज्ञा हे नवदीक्षितांनी कसं वागायला हवं, अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून त्यांचे जीवन कसं सुखदायक होईल यासाठीच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मानवी मूल्य प्रस्थापित करायची असेल, सामाजिक समता प्रस्थापित करायची असेल तर बुद्धाचा धम्म स्वीकारावा लागेल. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मी कोणत्या फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली नाही, तर ही बुद्धाच्या धम्मातून आणि बुद्धाच्या तत्वातून घेतलेली आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे आपण कोणतेही नैतिक मूल्य हे परदेशातून आयात केली नाही, तर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे बुद्धाच्या तत्वातून आणि बुद्धाच्या धम्मातून घेतलेले आहे आणि तो आपला वारसा आहे हे आपण विसरायला नको. शेवटी मी जाता जाता एवढंच म्हणेन, पिटाळात होते मी, गाळात होते मी, भीमजन्मात एका वादळात होते मी आणि आज विद्याधर्मात मीही लुटले, म्हणूनच मला पंकही फुटले